कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करायचं काहीच कळायला मार्ग नाही। आता काय काम आलं की दाजी एवढ्या गडबडीत दीदीला घेऊन गेले? ते काहीच कळेना। अरे आपण काहीतरी जुळवून आणायचा प्रयत्न करतोय पण ते पूर्णच नाही होते। काहीही म्हणा, पण मी वंसांना असं कधीच पाहिलं नव्हतं। अहो भलतेच घाबरले होते ते आज, आणि ते एवढं का घाबरतायत काही कळायला मार्गच नाही। अर्जुननं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे होता। आत्याची तब्येत ठीक नाही, तिचे उपचार सुरू झाले असते ना तर आपली काळजी मिटली असती। हो ना, अहो सध्या वंसांना आरामाची गरज आहे आणि त्यांना आज कामावर राहायची काहीच गरज नव्हती। हा, आता अर्जाच्या अडचणी त्याला माहिती ना, आपण उगाच चर्चा करण्यात काय अर्थ नाही। तो आला की बघू काय म्हणतोय ते। मामनजी, तू कसल्या अडचणी? आत्ता आपण ना नॉर्मल नाही, हीच सगळ्यात मोठी अडचण आहे। मला पण पटतंय, अपर्णामधले बदल आपण सगळेच जण बघतोय। अमोलला पण तेच वाटायला लागले, आणि हा जर मेडिकल प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी उपचाराशिवाय ठीक होणारच नाही। अमोल पण नाराज होता मगाशी। बाबा आले मी बोलू का त्याच्याशी? म्हणजे काय बोलणार तुम्ही? मी बाबाला सांगतो की माझी माँ अशी नव्हती। अमोल, असं कसं म्हणतोस तू बाळा? अर्जुनची काळजी वाढेल अरे त्याच्यामुळं। हे बघ, काही नाही होणार, आपण थोडासा वेळ देऊया मला, होईल सगळं नीट। हा, अरे अमोल बाळा, तू थोडा धीर धर ना। असं नाराज नसतं व्हायचं बाळा, मा नक्की बरी होईल। हा हो छोटे सरकार, चला आपण आवरून घेऊ। हा तुला काय खायचंय का? मी पाणी घेऊन येतो फक्त। सावकाश पी अजून। तुला नक्की काय खायचंय का? बघ मी घेऊन येतो लगेच। साहेब थँक्यू बर का। माझा बाप आणि माय गेल्यानंतर मला कोणी पाणी पण नव्हतं विचारलं हो। तुला काही खायला द्यायचं का, पाणी देऊ? तू घाबरू राहिली का तिपे? मला कधीच कोणी विचारलं नाही, तुम्ही एवढं सगळं विचारू राहिले, मला लयच भारी वाटू राहिले साहेब। थँक्यू। तू ठीक आहेस ना? हा साहेब, तुम्ही बरं झालं टायमात आलात, नाही तर मुसळ गेलो होतं केरात। तू हसतेस ते पाग, तुझं कॅल्क्युलेशनच कळत नाही मला राव। टेन्शन मध्ये असताना तू कशी काय हसू शकतेस अशी? म्हणजे स्वतःच्या टेन्शनवरचा उपाय स्वतःच काढायचा कस काय? साहेब लहानपणापासून एवढे टेन्शन पाहिले ना मी, आता टेन्शन नसलं ना एक दिवस चुकल्यासारखं वाटतं मला। अरे साहेब, आपण ते टेन्शनची आणि त्या अडचणीची पर्वा नाही बरं का आपल्याला, खरं सांगू राहिले। हा फक्त आपल्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्यात अडचणी नको असं वाटतं मला, म्हणून आज जरा घाबरले होते। रुपाली, झाली का तयारी? बसायचं का जेवायला या ठिकाणी? नाही, चपात्या राहिलेत। मोनिका, रुपाली, एवढी कसली काळजी दिसते तुमच्या चेहऱ्यावर? काळजी असं नाही हो, पण एक शंका आहे। तुम्ही चिडणार नसेल तर विचारू का? काय झालं रुपाली? अहो, अमोल दवाखान्यात बोलत होता ना, ते एकदम खरे। खरंच अपर्णा बदलल्यासारखी वागते। तिला नक्की काय झाले ना ते कळायला हवं आपल्याला। सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत रुपाली, पण मला वाटतं आपण या गोष्टी अर्जुनवर सोडायला हव्यात। तो जबाबदार आहे। हो स्वप्नील सर, अहो पण तुम्ही छोटे सरकारांची अवस्था पाहिली आहे का? खरंय मोनाचं,
अहो मा आली म्हणून अमोल टीव्ही समोर नाचला होता, आठवते ना तुम्हाला? पण आता तो परत शांत शांत राहायला लागलाय. म्हणजे अपर्णाच्या अशा वागण्याचा त्रास होतोय अमोलला. मग अमोलला समजावा, अर्जुनवर विश्वास ठेवून थोडा वेळ जाऊ देत म्हणावं त्याला. अहो सर, अर्जुन दादांवर विश्वास आहेच, पण ते आज दवाखान्यात कसे वागले तुम्ही पाहिलं ना. हो, भाऊजी आले आणि सरळ सरळ अपर्णाला घेऊन गेले. आता काम काय एवढं महत्वाचं आहे का? उपचारांचा परिणाम जेवढा अपर्णावर होणार आहे ना, तेवढाच तिच्या वागण्याचा परिणाम अमोलवर होणार आहे. ही साधी गोष्ट भाऊजींच्या लक्षात येऊ नये का? हा, मला पण नाही पटलं अर्जुनचं आजचं वागणं. खरंच चुकीचं वागला तो या ठिकाणी. खरं तर वंश कामावर जायच्या परिस्थितीत नाहीयेत हे सरळ दिसतंय आपल्याला. अहो, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात पण नाहीयेत, तरीही अर्जुन दादा त्यांना आज कामावर का घेऊन गेले असतील? हे बघा, तुम्ही दोघी शांत व्हा. हे बघा, 15 दिवस मी अमोलची अवस्था बघते. थोडा दिवस सुद्धा त्याचा आनंद टिकत नाही. हो, शिकण्याचं वय आहे त्याचं हे, आणि त्यात हे सगळं सहन करतोय तो. हे बघा, आपण लवकर भाऊजींशी बोलायला पाहिजे. रुपाली, हो, बोलावंच लागत, नाहीतर अमोलवर ह्या सगळ्याचे जे परिणाम होतील ना, त्यासाठी तयार राहा. स्वप्नील सर, अहो रुपाली ते थोडं कठोर बोलत असलं तरी ते खरं बोलतायत. अहो, आपण खरंच वंशांचे उपचार चांगल्या ठिकाणी करायला हवे. बरं मग काय म्हणणं आहे आता तुमच्या दोघींचं? निदान आत्ता तरी आपण बापू आणि मामंजींच्या कानावरती ह्या गोष्टी घालूयात. ठीक आहे, चला. कोडणं पण सोपं नाही. काय करत होता? काय करत होता? कंटाळा आलाय मला. बघत होते काय करता येईल, सरकते इकडे तिकडे. काय करत नाही इकडे तिकडे सरकायचे. 2 घास खाऊन घ्या. कोण आहात तुम्ही? तुम्ही का बांधून ठेवलंय मला? काय बिघडवलंय तुमचं? मला प्लीज सोडा नाहीत ना. कलेक्टर बाई, गाया वया करायच्या आधी तुम्ही एका शहराच्या कलेक्टर आहात हे जरा ध्यानात ठेवा. आणि राहिला विषय तुमचा इथनं सुटायचा, तर आता इथनं मेल्यावरच सुटणार तुम्ही, त्या पण कायमच्या. ठीक आहे, तसं तर तसं मला नको खायला काय. मारायची गाय झाली काय? गप गुमान गिळा. मला नाही खायचं. मी अन्नाला हात पण नाही लावला. ए, तू जगली काय मेली काय आम्हाला काय बी फरक पडत नाही, पण मरायच्या आधी तुझी बराबादी तुला बघायचे म्हणून जिवंत आहे तू. मला मारा नाही तर काही कर, खाणार नाही म्हणजे. तुला खायचे तर खा, नाही तर बस वरडत. तुला अशी तशी मरू देणार नाही मी. मरायच्या आधी तुला तुझ्या डोळ्यांनी तुझी सगळी बरबादी बघायची, अजून लय तडपडायचंय. हे बघ, तुला खायचं तर खा, नाही तर निवांत बोंबलत बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.